नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कुठलीच रेसिपी न दाखवता काल जन्माष्टमी उत्सव आम्ही कसा साजरा केला याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून एकाच घरी हा जन्माष्टमी उत्सव साजरा केलेला आहे. तर बघू शकता हे जे डेकोरेशन केलेलं आहे, ह्या ज्या मटक्यामध्ये छान आम्ही कापसाचा वापर करून त्याला जे आपण लोणी म्हणू शकतो, कृष्णाला आवडणारं लोणी इथे दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्याच्या घरी जे जे साहित्य आहे ते एकत्र करून आम्ही अशा पद्धतीने हा उत्सव साजरा केलेला आहे. तर हे देवघर बघू शकता. त्याच पद्धतीने इथे छान रामाची मूर्ती आहे. तर खूप सुंदर, ज्यावेळी सगळेजण एकत्र येतात ना त्यावेळी मजा अधिकच येते. तर हे जे पंचामृताचं साहित्य आहे एकत्र करून आम्ही सगळ्यांनी मिळून ही पूजा केलेली आहे. तर इथे बघू शकता कृष्णाला सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून जे आपलं पंचामृताचं सर्व साहित्य आहे ते एकत्र करून आम्ही हा अभिषेक इथे घातलेला आहे कृष्णाला. तर कुठलीच वस्तू बाहेरून न आणता घरच्याच साहित्यापासून हे सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत. तर त्यामुळे ही मजा अधिकच आलेली आहे. त्यामुळे आम्ही लहान मुलांनासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घेतल्यामुळे त्यांनाही कळालेलं आहे की हा सण साजरा कसा केला जातो. तर बघू शकता असं कृष्णाला हा अभिषेक घालून त्याला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे एका कपड्याने. तर स्वच्छ करून घेतलेला आहे कृष्णाला आणि इथे एका कपड्यावर ठेवलेलं आहे. तर ह्याला जे लागणारे दागिने आहेत ते अगदी घरच्या घरीच बनवलेले आहेत. आणि बघू शकता हा कृष्णाचा ड्रेस व्यवस्थित ह्या कृष्णाच्या मूर्तीचं माप घेऊन कुठल्याही मशीनचा वापर न करता ग्लूगनच्या साहाय्याने एका कार्डबोर्डवर ब्लाऊज पीसद्वारे हा ड्रेस बनवलेला आहे. तर खूप सुंदर असा हा ड्रेस बनलेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता हे कृष्णाचे छोटे छोटे दागिने बघू शकता घरीच बनवलेले आहेत. किती सुंदर असा हा बाळकृष्ण दिसतो आहे. आणि बघू शकता हा ड्रेस अशा पद्धतीने याचं माप घेऊन हा ड्रेस किती सुंदर दिसतो आहे. आणि बॅकसाईडला इथे मी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मिळून हा जन्माष्टमीचा जो सण आहे तो एकाच घरी साजरा केलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून इथे पूजा पण केलेली आहे. आणि बघू शकता बाळकृष्णाला जो टोप आहे किंवा फेटा म्हणू शकतो किती सुंदर असा दिसतो आहे. ह्या प्रत्येक गोष्टी हाताने बनवलेल्या आहेत. तर इथे कुणाकुणाकडे काय काय साहित्य आहे एकत्र जमा करून याचे जे दागिने आहेत ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर याला छान कानातलं घालण्याचा प्रयत्न करत आहेत. इलॅस्टिकचा वापर करून त्याच्यामध्ये मोती गुंतवून ओवून त्याच्या हाताला बांगड्या बनवण्याचा प्रयत्न केलेले आहेत. किती सुंदर असा बाळकृष्ण दिसते. कुठलंच साहित्य बाहेरून न आणता सर्व साहित्य घरातच आहे. घरातल्या साहित्याचा वापर करून हे जे दागिने आहे किंवा कृष्णाचा ड्रेस आहे तो बनवला आहे. छान बघू शकता इथे किती सुंदर असा बाळकृष्ण दिसतो. आणि ही जी बासरी बघू शकता किती सुंदर पद्धतीने बनवलेली आहे. अशा पद्धतीने सर्व पूजा व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. ह्याला ड्रेस घालून घेतलेला आहे, अभिषेक झालेला आहे. तर हा जो बाळकृष्ण आहे याला छान आपल्याला झोक्यावर बसवलेलं आहे, पाळण्यात ठेवलेला आहे. बघू शकता किती सुंदर असा एका जाड पुठ्ठ्याचा वापर करून हा पाळणा बनवलेला आहे. स्टिक्सचा वापर केलेला आहे पाळणा बनवताना. तर समईला छान धूप लावून घेतलेला आहे. तर प्रत्येक जणीने आपल्या आपल्या घरून नैवेद्य बनवून आणलेलं आहे. खूप सगळ्या जणींनी केल्यामुळे मजा आलेली आहे. अगदी आधी 2-3 दिवस याची तयारी चालू होती. अशा पद्धतीने हे फुलं ठेवल्यावरही किती अधिक सुंदर दिसतं आहे. लहान मुलांना चॉकलेट आवडतात म्हणून सगळ्यांना चॉकलेट वाटलेले आहेत.
आणि बघू शकता गोपाळकाला आहे, शिरा आहे, हे पोह्याचे लाडू आहेत. जे जे श्रीकृष्णाला आवडतं तशा पद्धतीने प्रत्येकजणींनी वेगवेगळा नैवेद्य करून आणलेला आहे. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही लहान मुलांनी छान सहभाग घेतलेला आहे. सगळ्यांनी मिळून आम्ही त्याला पाळणा म्हणलेला आहे कृष्णाला. आणि अशा पद्धतीने ही जी आरती आहे ती पण सगळ्यांनी केलेली आहे. आरतीमध्ये प्रत्येकजणाला थोडा थोडा वेळ आरती म्हणण्यासाठी किंवा आरती ओवाळण्यासाठी केल्यामुळे खूप अगदी लहान मुलांनासुद्धा खूप मजा आली. तर या छोट्या सणांचा आनंद काही वेगळाच असतो. खूप छान वाटत होतं हे सगळं सेलिब्रेशन करताना. छोट्या मुलांनी वेगवेगळ्या छान कृष्णाचे ड्रेस घातले होते, धोती, कुर्ता, त्यामुळे अधिकच मजा आली. आणि सगळ्यांनी गप्पा-टप्पा करत हा सण आम्ही साजरा केला. तर बघू शकता हळूहळू पद्धतीने आम्ही हा जो झोपाळा किंवा झोका आहे तो छान असा हलवलेला आहे. कोणाची व्हिडिओ घ्यायची घाई तर कोणाची नैवेद्याची घाई. तर अशा पद्धतीने हा सगळा आरती नैवेद्य पाळणा झाल्यानंतर हा जो गोपाळकाला आणि शिरा आहे आणि हे जे पोह्याचे लाडू आहेत ते सगळ्यांना प्रसाद म्हणून देण्यात आले. त्याचप्रमाणे लहान मुलांना काय काय येते तसे त्यांनी कुणी पियानो वाजवून दाखवला तर कुणी आपलं ड्रॉइंग करून दाखवलं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या छोट्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतो. अगदी जेंट्ससुद्धा इथे काम करू लागतात. खूप मजा येते. तर बघू शकता किती सुंदर असं दिसतं हा कृष्णाचा पाळणा. आणि प्रसन्न असं वातावरणामध्ये हा सण आम्ही साजरा केला आहे. पलशने इथे कृष्णाचे चित्र काढलेले आहे. व्लॉग आवडला तर लाईक